नमस्कार मित्रांनो, इंडियन इथोज आणि एंटरप्राइज परफॉर्मन्स मॅनेजमेंट ह्या लेक्चर सिरीजला तुम्ही खूप रिस्पॉन्स चांगला दिलेला आहे, प्रतिसाद चांगला होता. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आपले थाउजंड्समध्ये व्ह्यूज गेले त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सबस्क्रायबर्स वाढवताय, शेअर्स करताय मित्रांना, त्याच्याबद्दल पण खूप खूप आभार. आता तसेच नेक्स्ट पार्टसाठी फायनान्शियल लॉसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट येत होती, परंतु ड्यू टू अनअवेलेबिलिटी ऑफ टाईम आणि खूप टाईम कमी असल्यामुळे आणि रिस्पॉन्स जास्त असल्यामुळे आपण त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येऊ शकत नाही आहे. त्याबद्दल खेद आहे. त्याबद्दल सर्वांची मी माफी मागतो. परंतु ऑलरेडी आपण फायनान्शियल लॉजवरती 2 व्हिडिओज बनवलेले आहेत. त्याची लिंक मी आय बटनमध्ये देतो, तुम्ही जाऊन चेक करा. फर्स्ट पार्ट आहे आपला फेरा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट अँड फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट आहे. नंतर सेकंड युनिट आहे आपला डेट रिस्ट्रक्चरिंगवरती आहे. थर्ड युनिट आहे आपला ॲक्च्युरीजवरती आहे. फोर्थ आहे आपला IBC इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोडवरती आहे. त्याचे लिक्विडेशन प्रोसेस काय असते, काय गरज आहे त्याची, सर्व मी व्हिडिओजमध्ये डिटेल कवर करू शकलो असतो, परंतु टाईमची कमतरता असल्यामुळे ते व्हिडिओज आपण कवर करू शकत नाही आहे. बट त्याचे PDF मी घेऊन आलेलं, तुम्हाला 5 युनिट्सचे सर्व PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि त्याचा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करा आणि आनंद घ्या. आपल्या मित्रांना असं शेअर करत राहा आणि असंच चॅनलला सबस्क्राईब करा. मला मोटिवेट करण्यासाठी खूप खूप सपोर्ट करा, शेअर्स करा आणि आपल्या ज्युनियर्सला पण शेअर करत चला. परंतु पुढचे लेक्चर सिरीज टाईमवरती येतील याची मी ग्वाही देऊ शकतो तुम्हाला. आणि तुम्ही असं शेअर करत राहा. आपण नेक्स्ट लेक्चर्स लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. थँक्यू मित्रांनो.